3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहे। तुमच्या खात्यात 2 हप्ते महिना संपत आल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज 25 मार्च बुधवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला होता। आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांच्या दोन्ही महिन्यांच्या 3000 रुपयांची चिंता आणि प्रतीक्षा लागलेली होती। तर अखेर तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 25 मार्च बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये जमा होत आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। तर एकंदरीत आपण सविस्तर पद्धतीने पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना हे पैसे जमा सुद्धा होतच आहे। बघा, सकाळपासून सुरुवात झालेली आहे, परंतु सकाळी तांत्रिक अडचण असल्यामुळे जास्तीत जास्त बहिणींना पैसे आलेले नव्हते, परंतु आज दुपारी दुसऱ्या टप्प्यामध्ये या 2 महिन्यांचे पैसे जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। जास्तीत जास्त बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा, लाडकी बहिणींना एकंदरीत आपण बघून घ्यात की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबत दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश, म्हणजेच लाडक्या बहिणींनो सांगायचं म्हटलं की सकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा, दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत दुसरा टप्पा आणि दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तिसरा टप्पा। अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहेत। लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 25 मार्च बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। उद्या 26 मार्च गुरुवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि परवा दिवशी 27 मार्च शुक्रवार आहे, तर परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील। तर आपण याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे। सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर ते मेसेज आलेले आहेत। मेसेज आल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना व्हिडिओ न लांबवता, व्हिडिओ न मोठा करता डायरेक्ट तुम्हाला जिल्हे आणि बँका वाचून दाखवता, जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही आणि तुम्हाला जिल्हे आणि बँका समजून जातील। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे जमा होत नाही, तर यासोबत तुमच्या खात्यामध्ये ज्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळालेले नव्हते त्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यांचे 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमा केले जात आहेत आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि
आणि जानेवारी या 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळालेले नव्हते, त्यांना मागील 3 महिन्यांचे 4,500 रुपये आणि चालू 2 महिन्यांचे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये असे मिळून त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये डायरेक्ट जमा सुद्धा होतच आहे। बघा, एवढे मोठे रक्कम बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर पासून पैसे आले नव्हते तर त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घ्यात की आज 25 मार्च बुधवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी मार्चचे पैसे जमा होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, तर ते आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे। व्हिडिओ सविस्तर पहा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील, तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होऊन जातील। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही सुद्धा गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु अद्याप तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते, परंतु यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्व लाडके बहिणी गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होत्या, परंतु यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण गॅस कनेक्शनचे पैसे हे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। सर्व लाडक्या बहिणी खुश सुद्धा होतच आहे। लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठेतरी दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत, बँकांची यादी सविस्तर तुम्हाला दाखवत आहे, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आलेला नसेल तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत आणि चालू हप्त्यांचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत। आता बघा लाडकी बहिणींना वेळ न घालवता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे, तर त्या जिल्ह्यांचे आणि बँकांचे यादी सविस्तर आपण पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। सविस्तर माहिती पाहिली की फायदा होईल, परंतु अर्धवट माहिती पाहिली की तुमचा तोटा होऊ शकतो, त्यामुळे लाडके बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा लाडके बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांसाठी सरासरी 7,200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। कालच या बँकांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे, पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली होती, त्यामुळे लाडके बहिणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। प्रत्येक बहिणीला पैसे मिळत असल्यामुळे लाडके बहिणी आनंदाने नाचायला लागलेल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे, तुम्हाला दिलासा मिळत आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होत नाही, प्रत्येक बहिणीला पैसे मिळत आहेत, परंतु अद्याप ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील त्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आज दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता जिल्हे आणि बँका सांगून टाकतो, परंतु जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला महत्त्वाचं एक काम करावं लागत आहे, तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जातील अशा प्रकारची माहिती तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा होते। तुम्हाला माहिती असेल की गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा काढण्यात आलेला होता। GR काढण्यात आल्यामुळे लगेच गॅस कनेक्शनचे पैसे जमा होतील अशी माहिती सुद्धा मिळालेली होती, परंतु GR काढून भरपूर दिवस उलटले तरी पण गॅस कनेक्शनचे पैसे जमा झालेले नव्हते, त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं। परंतु लाडक्या बहिणींना आता तुमची नाराजी दूर होत आहे, तुमच्या खात्यामध्ये खटाखट गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणाकोणाला सोडले जात आहेत, कोणाकोणाची प्रतीक्षा संपवली जात आहे। यासोबत लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने ज्या लाडक्या बहिणी फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची वाट पाहत होत्या त्या लाडक्या बहिणींना दिलासा तर मिळत आहे, त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपत आहे
आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर तुम्हाला नियमावली वाचून दाखवतो, कारण फेब्रुवारी आणि मार्च हप्त्यासाठी महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत आहेत, पात्र ठरत आहेत, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण हे जे नवीन नियम आहेत, नवीन नियमावली आहे, तर ते सविस्तर नवीन नियमावली वाचून दाखवत आहे. त्यामुळे ही नवीन नियमावली तुम्ही सविस्तर ऐकायची आहे. बघा लाडकी बहिणींना सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होत्या, परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण सकाळपासून प्रत्येक बहिणींना पैसे आलेले आहेत. प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना पैसे जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. तर बघा लाडकी बहिणींना एकंदरीत आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी तर सांगत आहोत. जिल्हे आणि बँका पहा. जिल्हे आणि बँका पाहिल्या की तुमचा फायदा होईल, परंतु जिल्हे आणि बँका नाही पाहिल्या की तुमचा तोटा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपला फायदा झाला पाहिजे, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नियम वाचून दाखवतो. हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. काही नियम जुने आहेत, काही नवीन नियम आहेत आणि काही नियम सध्याच्या स्थितीला सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व नियम तुम्ही तंतोतंत पाळायचे आहेत. नियम पाळले की फायदा होईल, परंतु नियम नाही पाळले की तुमचा तोटा होऊ शकतो. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो सविस्तर नियम पाहायचे आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता आपण जिल्हे आणि बँका वाचून दाखवत आहोत. म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये जमा होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपत आहे, त्याची माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा. ज्या ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांचा फायदा होतच राहणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच राहणार आहेत. बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहे. सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश सुद्धा होतच आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश तर होत आहेत आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँका सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या सरासरी 3 लाख, 4 लाख, 5 लाख म्हणजेच विचार करायला गेलं तर पुणे शहर हे एक लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे. तर या पुणे शहरामध्ये 7.5 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. मुंबई शहरामध्ये सुद्धा 8 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. यवतमाळ असेल, अकोला असेल, भंडारा असेल असे जे जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. तर बघा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे सोडले जात आहेत. का उशिरा पैसे सोडले जाणार आहेत त्याची यादी वाचून दाखवतात. परंतु बहिणींनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा सरसकट सोडला जात नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत आहेत त्यांना हे पैसे सोडले जात आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना हे पैसे सोडले जात नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, सांगायचं म्हटलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. म्हणजेच फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही. आणि सध्याच्या स्थितीला लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा पाहत आहात की प्रत्येक बहिणीला हप्ता वेळेवरती येत आहे. परंतु काही लाडक्या बहिणींनी काही चुका केलेल्या होत्या, काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे काही बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत आणि काही बहिणींचे हप्ते सुरू आहेत. सध्याच्या स्थितीला विचार करायला गेलं तर प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत. लाडक्या बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं. काही बहिणींना पैसे मिळत नव्हते. त्या लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये दुखवटा जाहीर झालेला होता, दुखवटा सहन करावा लागत होता. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर हा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे हे बहिणींना मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी खुश सुद्धा होतच आहे. आता आपण बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता खटाखट बहिणींना जमा केला जात आहे. लाडक्या बहिणींमध्ये कुठेतरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँका तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो. जिल्हे आणि बँका सविस्तर पाहायचे आहेत. तर
बघा सुरुवातीला पुणे शहर, त्यानंतर मुंबई शहर, याच्यानंतर लाडकी बहिणीनो अमरावती आहे, अकोला आहे, यासोबत बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा आहे, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर असेल. वरच्या साईडला पाहायला गेलं तर भरपूर जिल्हे आहे, सांगली आहे, सातारा आहे. वरच्या साईडला पाहायला गेलं तर नंदुरबार आहे, नांदूर आहे. त्याच पद्धतीने तालुके असतील, जिल्हे असतील, गावे असतील तर सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, सर्व गावांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. परंतु आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या 12 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. यासोबत लाडक्या बहिणींनो बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, कारण बँका सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बँकांची यादी पाहिली तर फायदा होत असतो, जिल्ह्यांची यादी पाहिली तरी पण फायदा होत असतो, तालुक्यांची यादी पाहिली, गावांची यादी पाहिली तरी पण तुमचा फायदाच होत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तालुके, गावे, जिल्हे सविस्तर पाहायचे आहे. सविस्तर पाहिले की तुमचा 100% फायदाच होत असतो. तर बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका तुम्हाला वाचून दाखवत आहोत. जिल्हे आणि बँका तुम्ही सविस्तर पाहायचे आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो नवीन नियमावली जाहीर झालेली आहे. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दिलासा मिळून तुमची प्रतीक्षा संपली जात आहे. परंतु जर तुम्ही या ठिकाणी नियमांमध्ये बसला नाहीत, पात्रतांमध्ये बसला नाही तर तुम्हाला दिलासा मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो सर्वात महत्त्वाची पात्रता बघा, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या आणि सध्याच्या स्थितीला विचार करायला गेलं तर बघा लाडकी बहिणींनो सर्वात महत्त्वाची पात्रता उत्पन्नाची आहे. बघा वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये असलेलं असलं पाहिजे. यानंतर लाडकी बहिणींनो तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजे. तुमचं वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे. घरामध्ये 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमचं वार्षिक उत्पन्न तर सांगितलं, परंतु तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये जास्त बागायतदार असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर ही झाली महत्त्वाची माहिती. आता आपण जिल्हे आणि बँका सांगत आहोत. जिल्हे आणि बँका पहा बघा, पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा म्हणजेच पुणे विभागातील पुणे जिल्हा असेल. यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. बघा राज्यामध्ये भरपूर बँका आहेत, बँकांमध्ये सुद्धा पैसे जमवतील. बघा काही बहिणींनी बँकेमध्ये या ठिकाणी अर्ज केलेले होते, त्यांचे बँक खाते हे आधार कार्डाची लिंक होते, त्यामुळे त्यांना पटापट पैसे आलेले आहेत. तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जानेवारीचे पैसे बहिणींना जमा झालेले आहेत. आता फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची लाडक्या बहिणी चिंता करत होत्या, तर या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणीला फेब्रुवारी मार्चचे पैसे मिळतील. 31 मार्चच्या अगोदर पैसे जमा होतील. तोपर्यंत KYC करा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, म्हणजेच महत्त्वाची कामे करा जेणेकरून अडचण येणार नाही.